बघा ना टेक्नॉलॉजी बी किती हुशार आहे बाबा. गुगलला त्या गुगल मॅपला बाईचा आवाज दिलाय कारण गडी झोपला नाही पाहिजे. साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे. आवाजावर डिपेंड असतं. आता तुम्ही हिंगोली शहराच्या जवळ राहणारी माणसं, तुमच्या इथं रेल्वेचं फार मोठं स्टेशन आहे, बरोबर आहे की नाही? रेल्वे स्टेशनला जर गेले आणि एखादी लेट जरी गाडी असली ना तर माणसाला रेल्वे स्टेशनला बोर होत नाही, त्याला करमतं, कारण अनाऊन्समेंट सुंदर असते. टिंग टॉंग, गाडी क्रमांक 3562A थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येईल. माणूस बसते तिथे, काही वाटत नाही त्याला. आणि बस स्टँडला जा बरं तुम्ही जरा, गाडी नंबर M25 B1012 ड्रायव्हर जरा गाडी पश्चिमेला दाबून लावा. आता ड्रायव्हरला दिशा कवा हुडकायच्या. आता तो विठाला विठाला याचा वापर कसा करायचा आपल्यावर डिपेंड आहे. मी येतो लेकरांनो, मोबाईल जास्त वापरायचा नाही. आणि महिला मंडळाला सांगणे, लेकरांना जास्त मोबाईल देऊन त्याचं कौतुक करू नका. अगोदरचा एक काळ होता बाबा, आणि याच्यामध्ये फक्त लेकरच नाही बरं का, म्हातारी बी बिघडलीत. पण माझा स्वभाव लय स्पष्ट आहे. अगोदर लेकरं म्हाताऱ्याकडून शिकायची, आता म्हातारे लेकऱ्याकडून शिकतात. व्हॉट्सअपला स्टेटस कसं टाकायचं, हो फेसबुकला नाव कसं सर्च करायचं, म्हातारे शिकायलेत आज नातवाकडून. आमच्या गावातला एक ग्रुप आहे बाबा, ते आता गावातल्या ग्रुपवर पडतं ना आज काय गावात कोणाचं कीर्तन आहे, काय सप्ताह, काय कितवा दिवस आहे, कोणाचा वाढदिवस आहे, ते गावातल्या ग्रुपवर पडत असतं ना. आमच्या गावात एक लय श्रीमंत माणूस आहे, एवढा श्रीमंत आहे ना की अख्खा सप्ताह एकटा करेल एवढा श्रीमंत आहे. पण 500 रुपये पट्टी सुद्धा फाडत नाही, एवढा हलकट आहे. काय करायची त्याची श्रीमंती? लय श्रीमंत आहे तो. आणि त्याला मोबाईलचा नाद लागलाय. तर लेकरांना असं मोठा लोट मोबाईल घेऊन दिला त्याला, अँड्रॉइड असा 30-40 हजाराचा. ते आपलं मोबाईलमध्ये घेते, दिसत नाही, पण असं असं जवळ नाद लागला त्याला. आमच्या गावामध्ये एके दिवशी एका जणाचा वाढदिवस होता, आणि त्याच दिवशी सकाळी आमच्या गावातला एक ज्येष्ठ माणूस गेला. हे सकाळी 8-9ला उठलं आणि त्याच्या लक्षात आलं आज गावात एकाचा वाढदिवस आहे आणि एक जण गेलंय. ते मला आता आपल्याला जाणं होत नाही, इथूनच आपण शुभेच्छा बी देऊन श्रद्धांजली बी वाहू. त्यानं ग्रुपला 2 मेसेज केले. पहिला मेसेज होता उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, आणि दुसरा मेसेज होता जड अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. फक्त घोटाळा एवढा झाला, एकच घोटाळा झाला. जे गेलंय त्याला म्हणलं हे उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, आणि जे हाय त्याला म्हणलं जड अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. आता काय करायचं सांगा? जो महाराष्ट्र धर्म आहे, या महाराष्ट्र धर्मामध्ये महाराष्ट्रीयन माणूस म्हणून, महाराष्ट्रातला माणूस म्हणून जो जन्माला आलाय, त्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला हा अभंगपाठ असतो बरं का बाबा. पाठ नसेल कानपाठ तरी आहे, कानपाठ नसेल कानावरून तरी गेलेला आहे. पण असा महाराष्ट्रातला एकही माणूस नाही बरं का, आस्तिक नास्तिक माळकरी माळ नसलेला, सत्याकडे येणारा सत्याकडे न येणारा कुठलाही माणूस असू द्या, मी जे बोलतोय ते जबाबदारपूर्वक ऐका. महाराष्ट्रातला असा एकही माणूस नाही ज्याला हा अभंग परिचयाचा नाही, आणि ज्याला हा अभंग परिचयाचा नाही तो महाराष्ट्रातला माणूस म्हणायच्या लायकीचा नाही. विठ्ठल काय असतं बघा, सप्ताहाच्या पहिल्या दिवसासाठी बोलतोय म्हणून सांगतो, काही अभंग सहज पाठ होतात बाबा, सहज. ते अभंग पाठ करायला लई सायास करायची गरज नसते शिवाजीभाऊ, सहज पाठ होतात अभंग. बघा आजचाच अभंग ना, मी म्हणला की पाठीमागली लोक म्हणतात सुंदर ते ध्यान, करकटावरी तुळसी हार गळा. आवाज काढा ना, नगर भोजन लय दाबून आणले का? तुळसी हार गळा आवडे निरंतर, मकर कुंडले कंठी कौस्तुभ म्हणी, तुका म्हणे माझे आणि पाहीन श्रीमुख. आता ज्या ज्या सद्भक्तानं माझ्या पाठीमागा अभंग पूर्ण केला त्यांनी खरं सांगा बरं, आयुष्यात कितीदा गाथा उघडून हा अभंग पाठ केला? काही अभंग सहज पाठ होतात, त्याला गाथा उघडायची गरज नसते. उलट पुढचं सांगू का, कधी कधी पारायण करत असताना लक्षात येतो, अरे हा इथंय का काय अभंग, एखादा अभंग इथंय का असं माणूस म्हणतो. सहज पाठ होतात बघा ना, एकदम सहज पाठ होतात. शिव भोळा त्याचे पाय, बघा बरं लगेच पाठीमा. बरं शरण शरण नाही ना, मला एकनाथा म्हणायचं होतं, तुम्ही हनुमंता कसं काय म्हणले? शरण शरण एकनाथा अभंग आहे ना, पण शरण शरण म्हणलं की हनुमंता. म्हणजे काही अभंग सहज पाठ होतात, सहज, जास्त कष्ट करायची गरज नसते. आणखीन थोडं पुढं जाऊ का, क्षेपक लवकर पाठ होतं बाबा, क्षेपक अभंग लवकर पाठ होतात. बघा आता, रडो नको बाळा, जमलं, रडू नको बाळा, हा लोण्याचा गोळा. वा काय गोड आहेत लेकरं. रडू नको बाळा, माय तू पाण्याला जा नाही तर धुण्याला जा. पण हे संतांचं आहे का?
पण हे प्रचलित झालं, लगेच पाठ झालं लगेच. त्याच्या अगोदर हे पाणी गोळा बिळा माहिती बी नव्हतं. ह्या दिंडीमध्ये वारीमध्ये ती पोरगी व्हायरल झाली आणि तिथून पुढं हा लोण्याचा गोळा सगळ्यांनी चाकला. तोपर्यंत तो कोणाला माहीतही नव्हता. लवकर पाठ होता. आई इकडं बघा, क्षेपक लवकर पाठ होता. आता आपल्याकडे ती पद्धत असेल, जागराचे भजन ऐकायचे, फार गोड असतात महाराज. माझा आवडतीचा प्रकार म्हणजे जागराचे भजन. इतके गोड म्हणतात ना ते, पांडुरंगा आणि मी पतंग तुझ्या हाती धागा, आणि शब्द ऐकाय चारी यादाचा. ते व्यादाचा म्हणणार ना जिंदगीत. चारी यादाचा क्यालाय पोतंग त्याला दिल निळा रंग पांडुरंगा. आहे का नाही? काही काही तर भीमसेन जोशीची आजी असते, इंद्रावणे काठी देवाची आळंद इंद्रावणे काय. आणि एक अभंग तर बघा, आता हे सवळे झाले त्रिभुवने. कसे का म्हणिनात बिचारे, पण भजनाची परंपरा याच लोकांनी जिवंत ठेवली हो गावातल्या. ही लोक गेली ना, भजनं बंद पडतील. मग त्या भजनात एखादा भजनी असतो, हौशी भजनी असतो, तो पंचपदी हुजिस्तोर मंडपात येत नाही तवर तो आपलं बिड्या ओढीत असतो बाजूला. पण पंचपदी झाली आणि गवळण नावाचं प्रकरण सुरू झालं की तो मंडपात येतो. आणि मग तो पाक ख्वाजाला म्हणतो, 3ला घ्या, 3ला काळी 3ला. आणि घडीत वेळ झालेली असती 12, 12:30. आणि मग त्याची गवळण सुरू होते. आणि घडी बघायची, 12-1 वाजले असते, त्याची गवळण असती. राधे चल माझ्या गावाला जाऊ. 1 वाजता अरे एसटी तर भेटाव. आणि त्याचे कडवे आहेत, किती गोड कडवे आहेत त्याचे. आहे वसुदेव माझा पिता, आहे देवकी माझी माता. मला कळलंच नाही गवळण आहे का राशन कार्डचं मागं लपियाचे. बाबा हे आहे का बरं नाथ महाराजांचं? क्षेपक आहे ना, क्षेपक. पण क्षेपक लवकर पाठवतं, माझा विषय इथं आहे. क्षेपक लवकर पाठवत आई. हो गाणे लवकर पाठवतात, गाणे. हो गाणे असे एका मिनिटात पाठवतात. महिला मंडळ खुरपाई गेल्या तर गाण्याच्या भेंड्या खेळतात. हो गाण्याच्या भेंड्या, रात्रभर गाण्याच्या भेंड्या चालतात, पण गाणे संपत नाहीत. गाण्याच्या भेंड्या खेळत असताना गाणे पाठवतात, अभंग पाठवत नाही. तो प्रश्नच पडतो कधी कधी. इकडं पुस्तकाच्या पुस्तकं पाठवतात, सगळ्या थेरम पाठवतात, सगळे प्रकार पाठवतात, पण अभंग पाठवत नाही. तो माझा एक मित्र आहे विद्यापीठामध्ये, तो माझ्यासोबत PhDला आहे. तो असं म्हणला, संशोधन करत असताना संशोधनामधल्या क्लिष्ट गोष्टी मला समजतात, पण संतांचं वाङ्मय वाचायचं म्हणलं की मला वाचता येत नाही, संस्कृत वाचायचं म्हणलं की मला वाचता येत नाही. विद्वान आहे, हुशार आहे. एक वाक्य सांगू का बाबा, अभंग लवकर का पाठवत नाहीत? आणखी थोडं पुढचं सांगू का? या माझ्या भावांना विचारा, या लेकरांना विचारा, या संस्थेतल्या. रामकृष्ण हरीपर्यंतचा हरिपाठ लवकर पाठवतो. रामकृष्ण हरीपर्यंतचे पहिले 9 अभंग लवकर पाठवतात. रामकृष्ण हरीपासून विठोबा रुक्माईपर्यंत थोडं जड जातं, थोडं. विठोबा रुक्माईपासून समाधीच्या अभंगापर्यंत भलतं जड जातं. आणि गडी 15 वर्ष झाला हरिपाठ करायला आहे, तरी गुरु परंपरेच्या अभंगाला ह्याचं द्रोपद हुकतं. घालून या बारे का लावून हात याला मिळत लागत नाही, आहे का नाही? असं होतं का? होतं बरं असं. आता माझ्याकडे बघा, जे वाक्य सांगतोय ते वाक्य तुम्हाला समजलं तर सप्ताहाची माझ्या कीर्तनाची सुरुवात चांगली झाली असं आपण समजू. ऐका, गाणं पाठ करायला, क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते. काय लागते? बुद्धी लागते. मग अभंग पाठ करायला, अभंग पाठ करायलाही बुद्धीच लागते. बरं बुद्धी कोणाची कमी जास्त आहे का? सायन्स असं सांगतं की मेंदूचं, सगळ्याचं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं मेंदूचं वजन सारखंच असतं. कोणाचाच मेंदू लहान आणि मोठा नसतो, फक्त त्याचा वापर कसा करायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. आता माझ्याकडे बघा, अभंग पाठ करायला, क्षेपक पाठ करायला, गाणं पाठ करायला काय लागतं बुवा? तर अभंग पाठ करायला, गाणं पाठ करायला, क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते. फक्त बुद्धी लागते. नाही, गाणं पाठ करायला बुद्धी लागेल, क्षेपक पाठ करायला बुद्धीच लागेल, पण अभंग पाठ करायला नुसती बुद्धी असून चालत नाही. माय, अभंग पाठ करायला नुसती बुद्धी असून चालत नाही, पदरामध्ये अनंत जन्माची पुण्याई असावी लागते, तेव्हा अभंग पाठ होत असतात. म्हणून ज्याची ज्याची पुण्याई आहे अशा पुण्यवान माणसाला आजचा चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग पाठ आहे. विठ्ठल
विठाला चार चरणाचा अभंग आहे, मंगलाचरणाचा अभंग आहे आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार, वारकरी संप्रदायाच्या नियमावलीनुसार, अलिखित नियमावलीनुसार, बरं का, ही लिखित नियमावली नाही, अलिखित नियमावली. मला वारकरी संप्रदायाचा अभिमान कशामुळे? माझ्याकडे बघा, वारकरी संप्रदाय मला का आवडतो, मी वारकरी संप्रदायाच्या पदपथावर का चालतो? कारण बाबा, ज्या काळामध्ये लिहिलेल्या सूचना लोक पाळत नाहीत, मोठ्या नाही का, ज्या काळामध्ये लिहिलेल्या सूचना लोक पाळत नाहीत, ज्या काळात सांगितलेल्या सूचना लोक पाळत नाहीत. मी आत्ताच सांगितलं पुढे येऊन बसा, तरी लोकांनी सूचना पाळली का? इथलंच सांगतो मी, लांबलं सांगतो नाही. ज्या काळात लिहिलेल्या सूचना पाळत नाहीत, ज्या काळात सांगितलेल्या सूचना पाळत नाहीत. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? हायवेला सूचना असते, काय असते? पुढे धोकादायक वळण आहे, वाहने सावकाश चालवा. पण सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट तिथंच झालेले असतात. कशामुळं माहिती आहे का? त्याचं कारण आहे गाडी चालवणारा वाहक, गाडी चालवणारा ड्रायव्हर लिहिलेली सूचना वाचत नाही आणि सूचना न वाचल्यामुळं गाडी धडकल्याशिवाय राहत नाही. थोडं पुढं आणखीन जाऊ. हिंगोलीच्या जर तुम्ही नगरपंचायतीमध्ये, हिंगोलीच्या जर तुम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, दिवाणी न्यायालय किंवा दुय्यम निबंधक कार्यालय असे जे काही सरकारी दफ्तर आहेत, तुम्ही जर त्या दफ्तरात गेलात, त्या जर ऑफिसमध्ये गेलात, त्या जर बिल्डिंगमध्ये गेलात, तर सरळ सरळ सूचना लिहिली असते, येथे थुंकू नका. असतं का नाही? बोला पटकन, असतं का नाही? आणि खरं सांगा बरं, सगळ्यात जास्त पिचकाऱ्या सूचना काय लिहिली आहे? येथे थुंकू नका. आणि सगळ्यात जास्त पिचकाऱ्या तिथंच असतात. का? उलट लोक एवढे हुशार आहेत. 6 अक्षरी सूचना असते, येथे थुंकू नका, 6 अक्षरी सूचना असते. लोक एवढे हुशार आहेत, 6 अक्षरपैकी मधले 4 अक्षर पिचकाऱ्याने जितात आणि पहिला थून शेवटचा का एवढंच ठुतेत, म्हणजे थुका, दुसरा काही विषय नाही. आता ऐका बरं, ज्या काळात लिहिलेल्या सूचना समाज पाळत नाही, ज्या काळात लिहिलेल्या सूचना समाज पाळत नाही, ज्या काळात सांगितलेल्या सूचना समाज पाळत नाही, अशा डेंजर काळामध्ये अलिखित नियमांचं पालन करणारा जगातला एकमेव संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाची आपण अनुयायी. काय नियम आहे? काय नियमावली आहे? काय दंडक आहे? पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं, सप्ताहातील पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं स्वरूपपर भगवंताच्या रूपाचं, स्वरूपाचं किंवा मंगलाचरण करणारा अभंग सेवेकरिता निवडावा लागतो. हा दंडक आहे संप्रदायाचा, हा नियम आहे संप्रदायाचा. आणि तो संप्रदायाचा नियम माझ्याकडून पाळला जावा म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा मंगलाचरण करणारा अभंग आहे. मंगलाचरण कशामुळं महाराज? त्याचं कारण आहे, आमच्या जीवनामध्ये, आमच्या सप्ताहामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये काही अमंगल होऊ नये म्हणून प्रथम दिनी मंगल व्हावं आणि मंगलचरण करून पुढचा प्रवास करता यावा म्हणून. बरं, संतांनी देवाच्या बाबतीत मंगलाचरण केलंय. संतांना मंगलाचरण करायची गरज आहे का? धावत्या वेगात सांगतो, विस्तार करत बसत नाही. बारकाईनं विचार केला तर संतांना मंगलाचरण करायची गरज नसते. कारण जे अवतारी पुरुष असतात ते मंगलमय स्वरूपातच प्रगट झालेले असतात, त्यांना मंगलाचरणाची गरज नसते. विठ्ठल मग महाराज, जर मंगलाचरणाची गरज संतांना नाही तर तुकोबरायांनी मंगलाचरण का केलं? त्याचं कारण आहे, तुकोबरायांनी मंगलाचरण स्वतःसाठी नाही केलं तर समाजासाठी, आपल्यासाठी केलं, आपलं काही अमंगल होऊ नये म्हणून. मंगलाचरण म्हणजे काय? आजचा अभंग परिचयाचा अभंग आहे. इकडे बघा, परिचय महत्वाचा आहे, ओळख महत्वाची आहे, बरोबर आहे का नाही? हल्ली ओळखीशिवाय काय आहे का? बोला पटकन, ओळखीशिवाय का आहे का काही? ओळख महत्वाची. अगोदरच्या काळामध्ये अनोळखी लोकांना लोक बोलायची बाबा. अनोळखी लोकांना म्हणजे 2 म्हातारे जर एसटीने चालले ना, तर इथून हिंगोलीवरनं परभणीला जाईपर्यंत त्यांच्या एवढ्या गप्पा व्हायच्या, तुम्ही विचारायची सोय नाही. बसल्यापासून यांचं सुरू व्हायचं, मग काय चाललंय, कुठले? मग त्याने सांगायचे, अरे त्या गावचे आहेत का? मग त्यो आमचा त्यो जवळचा पाहुणा आहे आमचा. या ते त्याचं म्हणजे काय? ते मग ते नातं माहीत नाही पण जवळचा पाहुणा. अशा बऱ्याच गोष्टी गप्पा. मग काय करता तुम्ही? ते मला नोकरीला म्हणजे मग 7वा वेतन आयोग का 8वा वेतन आयोग? मग परमनंट झाले का? तो मला शेतकरी. बरं, शेती मग पाण्याची का कोरडवाहू आहे? मग असं गप्पा मारायचे आणि उतरताना म्हणायचे, जरा लक्ष राहू द्या, ओळख राहू द्या, कुठं पोरगी असली तर बघा, यंदा पोराचं करायचे. म्हणून त्या काळातल्या लोकांचे लग्न लवकर जमायचे. आताचा काळ एवढा डेंजर आहे बाबा. माझ्याकडे बघा, मला जे वाक्य बोलायचं ते तुम्हाला समजावं. ओळखीच्याला सोडा, अनोळखी माणसाला सोडा, वर्तमानामध्ये ओळखीच्या लोकांना सुद्धा लोक बोलत नाहीत. हे समाजाचं दुर्दैव आहे. ओळखीच्या लोकांना सुद्धा. गावातलाच एखादा माणूस जर हिंगोलीत भेटला आणि माझ्यासारख्या बाहेरगावच्या माणसानं जर म्हणलं ना, अरे ते माझा जरा गाव मोठं आहे, मला लक्ष नाही, गबस ना. सगळ्याच्या ओळखी असतात पण ओळख दाखवत नाहीत. फार डेंजर काळ आहे. म्हणून संतांचा परिचय होणं महत्वाचं आहे. आता आपल्या बी क्षेत्रात परिचयाशिवाय काय राहिले? आता कळलं? परिचयाशिवाय काय? माझीन बाबाची साटंब्याला परिचय झाला, इथं तारीख आली. आता इथं जास्त घनिष्ठ संबंध आला, आता वाढतील तारखा.
कारण आपल्याकडे ज्या महाराजाचा परिचय जास्त त्याच्या तारखा जास्त. विठ्ठल परिचय झाला पाहिजे, पण परिचय नेमका कोणाचा झाला पाहिजे? इह लोकांमधला परिचय. आता आपण परिचय करतच फिरतो ना महाराज. अहो सोडा ना, आता परिचय करून देण्यासाठी काही काही लोकांनी रजिस्टर मंडळ काढलेत. रजिस्टर मंडळ म्हणजे राधाकृष्ण वधूवर परिचय मंडळ. येथे रेशीम गाठी जुळल्या जातात आणि जो त्याचा अध्यक्ष त्याचंच झालेलं नाही. कोणाची रेशीम गाठ जुळणार आहे काय माहिती. हा पण प्रकार आहे का नाही बघा. परिचय. आता आम्हाला बरेच जण फिरत असताना बाबा लोक परिचय करून देतात. बरं, ज्याचा करून द्यायचा त्याचाही करतात आणि ज्याचा नाही करून द्यायचा त्याचाही करतात. विठ्ठल एखादा कीर्तनकार कीर्तनाला आला ना बघा तुम्ही, जर वेळ असेल ना तर लोक फार गोड परिचय करून देतात. आमचे हे, आमचे ते, आमचे ते, आमचे ते, असं भरपूर परिचय करून देतात. कधी कधी बायकोचाही परिचय करून देतात. आमची ही बायको. आता काय गरज आहे बोवाला बायकोची परिचय करून द्यायची? पण तो स्वभाव असतो ना माणसाचा. परिचय बरं, ते परिचय करून द्यायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही भागामध्ये महाराज ही आमची धर्मपत्नी असं म्हणतात, बरोबर आहे की नाही. काही भागामध्ये महाराज ही आमची अर्धांगिनी. काही भागामध्ये महाराज आमचं ही. जास्त बोलायची गरज नाही. त्या खानदेश भागामध्ये गेलं ना बाबा, त्या खानदेश भागामध्ये हे म्हणी बायकोशी किंवा हे म्हणी बाईशी असं म्हणतात. ही माझी बाई आहे, बाई आहे, बाई आहे म्हणजे बायको आहे. फार वेगवेगळे प्रकार आहेत. एका गावामध्ये परिचयाला असंच गेलो, बसलो, दूध घ्यायचं होतं, बैठकीत बसलं आणि बसल्या बसल्या ते सदग्रस्त आले, ते बसले का बाजूला गप्पा मारीत आणि ते एक मायमाऊली दूध घेऊन आले. दूध घेतली. ते म्हणे महाराज ओळखीलं का हे कोण आहेत? आता मी कसं ओळखणार, मी पहिल्यांदा आलोय बा, मला काय ओळख नाही. नाही महाराज हे आपलाच बारदाना होय म्हणे. काय म्हणतात? बारदाना होय. बरं, आता ती त्याची बायको होती. ती बायको पाया वगैरे पडली. ती म्हणे महाराज मी यांचा बारदाना आणि हे आमचं भांगार होय म्हणे. म्हणजे लोक ज्याचा द्यायचा त्याचाही परिचय देतात आणि ज्याचा नाही द्यायचा त्याचाही परिचय देतात. पण आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला देवाचा परिचय करून दिलाय. आणि मायबाप एक वाक्य सांगू का? इह लोकामध्ये आल्याच्या नंतर भौतिक जीवनातल्या या लोकांच्या परिचयापेक्षा पेक्षा ज्या दिवशी साधकाला देवाचा परिचय होतो ना त्या दिवशी साधकाच्या जीवनाचं कल्याण होतं. विठ्ठल अभंग अतिशय साधा आहे. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. हा, थोडं जबाबदारपूर्वक बोलतो बरं का. अभंग सगळ्यांना पाठ आहे. अभंगाचा अर्थही सगळ्यांना पाठ आहे. पण अभंगाचा आशय समाजाला माहीत नाही. आणि अभंग साधा नाही, सोपा नाही, सरळ नाही बरं का बाबा. आम्हा महाराज लोकांना सवय लागली. चिंतनरूपी सेवेकरिता म्हणलेला अभंग अत्यंत साधा, सोपा, सरळ आहे. गप. एका एका चरणावर अख्खा चातुर्मास बोलणारे आजही महात्मे जिवंत आहेत. त्याला साधं सोपं सरळ कसं म्हणावं? हां, फक्त साधी सोपी सरळ भाषा संतांनी आपल्या वाङ्मयात आणली म्हणून ती समाजाला गोड वाटते. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी देवाचा परिचय करून दिलाय. आणि महाराज एक वाक्य सांगू का? भजनी मंडळासाठी विशेषत्वानं बोलेल. पहिल्या 3 चरणामध्ये बरं का बाबा, पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी देवाचं तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. पहिल्या 3 चरणामध्ये देवाच्या रूपाचं परिचय जगद्गुरु तुकोबरायांनी केलाय. ऐका बरं का आणखीन थोडं. पहिल्या 3 चरणामध्ये देवाच्या स्थूल स्वभावाचा परिचय देवानं संतांनी तुकोबरायांनी केलेला आहे. पण शेवटचं जे चरण आहे ना त्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी देवाच्या सूक्ष्म स्वरूपाचं चिंतन केलंय. पहिले 3 चरण तटस्थपणानं तुकोबराय त्या चरणाचं वर्णन करतात, देवाचं लक्षण सांगतात. पहिल्या 3 चरणामध्ये देवाच्या रूपाचं वर्णन आहे. शेवटच्या चरणामध्ये देवाच्या स्वरूपाचं वर्णन आहे. पहिले 3 चरण स्थूल पद्धतीनं तुकोबरायांनी परिचय करून दिलाय. पण शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी देवाचा सूक्ष्म पद्धतीनं परिचय करून दिलेला आहे. पहिल्या 3 चरणामध्ये रूपाचं वर्णन करत असताना शेवटच्या चरणामध्ये खरं लक्षण सांगत असताना माझे हेची ध्यान, हे माझं ध्यान आहे, या पद्धतीनं तुकोबरायांनी सूक्ष्म स्वरूपाचा देवाचा परिचय करून दिला आहे. विठ्ठल. पहिले 3 चरण बारकाईने जर विचार केला, आपण हा अभंग ऐकतो, रोज ऐकतो. या अभंगाशिवाय कीर्तनाची सुरुवात नाही, गाथा भजनाची सुरुवात नाही, कशाचीच सुरुवात नाही. हा अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पहिल्या 3 चरणाची तटस्थ पद्धतीनं परिचय करून दिलाय महाराज. तटस्थ म्हणजे काय? तटस्थ पद्धतीचा जर विचार केला आपण, माझ्याकडे वेळ कमी, मला बोलायचंय जास्त. तटस्थ म्हणजे काय? जे परमनंट नाही ते म्हणजे तटस्थ. जे परमनंट नाही म्हणजे कसं? ज्याच्याकडं समजा एखादं कुणी व्यक्ती असेल तर तो एखाद्या क्लासेसवर टीचर म्हणून जॉब करतो, बरोबर आहे. 4 तास तिथं जॉब करतो
आणि 4 तास तिथला जॉब झाल्याच्या नंतर तिथली शिकवणी संपल्याच्या नंतर किंवा त्या शिकवणीच्या अगोदर तो एखाद्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो, बरोबर आहे. आणि या दोन्ही गोष्टी झाल्याच्या नंतर तिथलाही पेमेंट आणि इथलाही पेमेंट परवडत नसल्याच्या नंतर तो संध्याकाळच्या वेळेला जर समजा एखाद्या हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करत असेल तर त्याला नेमकं मॅनेजर म्हणायचं, प्राध्यापक म्हणायचं का शिकवणी मास्तर म्हणायचं, हे जसं परमनंट त्याचं लक्षण सांगता येत नाही ना, तसं लक्षण म्हणजे पहिले 3 चरण तटस्थ लक्षण. जाऊ द्या, याच्या पलीकडे सांगू का. एका गावामध्ये कीर्तन सप्ताह आयोजित केला होता. माझ्याकडे बघा, सप्ताह आयोजित केला होता. सप्ताहासाठी महाराज आले. आता आज जे रामबुवा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, मंगेश बाबा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, ते सांगत होते लोकेशननुसार मी आलो. आताचा काळ बरा आहे बाबा, आताच्या काळामध्ये लोकेशननुसार लोक त्यांच्या लोकेशनला जाऊन पोहोचतात. मी कधी कधी मोबाईलचे आभारच मानत असतो. खरं सांगू का, अख्खा सगळा महाराष्ट्र म्हणतो मोबाईल वापरू नका, मोबाईल बंद झाले पाहिजे, पण मी सगळ्यांना सांगत असतो मोबाईल वापरा, यूट्यूब डाउनलोड करा, अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. हो, त्याचा वापर कसा करायचा आपल्यावर डिपेंड आहे. फक्त या लेकरांना मोबाईल देऊ नका महाराज. याचाही वापर इतका विकृत पद्धतीनं सुरू झाला आहे ना महाराज, कधी कधी वाईट वाटतं. ही फार वरदान आहे बाबा, मोबाईल म्हणजे वरदान आहे. मोबाईल नसतं तर आज माझी तारीख इथं कशाला असती, आहे का नाही. आजकाल महाराज मंडळी कोणाला बोलवायचं हे यूट्यूबवरून ठरवतात आणि यूट्यूबवर ऐकून मग म्हणतात चला आज जायचं बरं का आपल्याला कीर्तनाला ऐकायला, आहे का नाही. यूट्यूबवरची महाराज मंडळी आणायची. हा सगळ्यांचा अट्टाच वाढला आहे. मोबाईल चांगला आहे आणि वाईटही तेवढाच आहे. या मोबाईलचा वापर चांगला कसा करायचा हे महाराज लोकांना कलाकारांना विचारा, आहे का नाही. आम्हाला विचारा याचा वापर. हो, आता महाराष्ट्रभर फिरायचं आहे. आता इथला कार्यक्रम करून उद्या सांगलीला जायचं आहे. मी तुमच्या कीर्तनाला यायच्या अगोदरच चलत मी त्या सांगलीवाल्याला मेसेज केला की तुझं लोकेशन टाक म्हणून. त्यानं लोकेशन टाकलं की ती लोकेशन असं गुगल मॅपला ओपन करत असतो आम्ही. गुगल मॅपला ओपन करून गाडीच्या स्क्रीनला शेअर करायचं. गाडीच्या स्क्रीनवर लोकेशन दिसतं. मी आपलं निवांत बेड करून झोपलेला असतो. ह्यो माझा भाऊ ह्यो गाडी चालवत असतो आणि याचा रस्ता चुकू नये म्हणून एक माय माऊली त्याला रात्रभर सांगत असते 500 मीटर टेक अ साईड लेफ्ट, 300 मीटर अराउंड महात्मा गांधी पुतळा अराउंड राईट. रात्रभर ते मार्गदर्शन असतं, रात्रभर. हो, रात्रभर. बरं बघा ना, टेक्नॉलॉजी बी किती हुशार आहे बाबा. गुगलला, त्या गुगल मॅपला बाईचा आवाज दिलाय कारण गडी झोपला नाही पाहिजे. साधी गोष्ट आहे का, साधी गोष्ट आहे. आवाजावर डिपेंड असतं. आता तुम्ही हिंगोली शहराच्या जवळ राहणारी माणसं, तुमच्या इथं रेल्वेचं फार मोठं स्टेशन आहे, बरोबर आहे की नाही. रेल्वे स्टेशनला जर गेले आणि एखादी लेट जरी गाडी असली ना तर माणसाला रेल्वे स्टेशनला बोर होत नाही, त्याला करमतं, कारण अनाऊन्समेंट सुंदर असते. टिंग टॉंग, गाडी क्रमांक 35621 थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येईल. माणूस बसते तिथे, काय वाटत नाही त्याला. आणि बस स्टँडला जा बरं तुम्ही जरा, गाडी नंबर M25 B1012 ड्रायव्हर जरा गाडी पश्चिमेला दाबून लावा. आता ड्रायव्हरला दिशा कवा हुडकायच्या. आता तो विठाला विठाला याचा वापर कसा करायचा आपल्यावर डिपेंड आहे. मी येतो लेकरांनो, मोबाईल जास्त वापरायचा नाही. आणि महिला मंडळाला सांगणे, लेकरांना जास्त मोबाईल देऊन त्याचं कौतुक करू नका. अगोदरचा एक काळ होता बाबा, आणि याच्यामध्ये फक्त लेकरच नाही बरं का, म्हातारी बी बिघडलेत. हो, माझा स्वभाव लय स्पष्ट आहे. अगोदर लेकरं म्हाताऱ्याकडून शिकायची, आता म्हातारे लेकऱ्याकडून शिकतात. व्हॉट्सअपला स्टेटस कसं टाकायचं, हो, फेसबुकला नाव कसं सर्च करायचं, म्हातारे शिकायलेत आज नातवाकडून. आमच्या गावातला एक ग्रुप आहे बाबा, ते आता गावातल्या ग्रुपवर पडतं ना आज काय गावात कोणाचं कीर्तन आहे, काय सप्ताह, काय कितवा दिवस आहे, कोणाचा वाढदिवस आहे, ते गावातल्या ग्रुपवर पडत असतं ना. आमच्या गावात एक लय श्रीमंत माणूस आहे, एवढा श्रीमंत आहे ना की अख्खा सप्ताह एकटा करेल एवढा श्रीमंत आहे. पण 500 रुपये पट्टी सुद्धा फाडत नाही, एवढा हलकट आहे. काय करायची त्याची श्रीमंती. लय श्रीमंत आहे तो. आणि त्याला मोबाईलचा नाद लागलाय. तर लेकरांना असं मोठा लोट मोबाईल घेऊन दिला त्याला, अँड्रॉइड असा 30-40 हजाराचा. ते आपलं मोबाईलमध्ये घेते, दिसत नाही, पण असं असं नाद लागला त्याला. आमच्या गावामध्ये एके दिवशी एका जणाचा वाढदिवस होता, एकाचा वाढदिवस होता. आणि त्याच दिवशी सकाळी सकाळी आमच्या गावातला एक ज्येष्ठ माणूस गेला. हे सकाळी 8-9ला उठलं आणि त्याच्या लक्षात आलं आज गावात एकाचा वाढदिवस आहे आणि एक जण गेलंय. ते म्हणलं आता आपल्याला जाणं होत नाही, इथूनच आपण शुभेच्छा बी देऊन श्रद्धांजली बी वाहू. त्यानं ग्रुपला 2 मेसेज केले. पहिला मेसेज होता उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, आणि दुसरा मेसेज होता जड अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. फक्त घोटाळा एवढा झाला, एकच घोटाळा झाला. जे गेलंय त्याला म्हणलं हे उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, आणि जे हाय त्याला म्हणलं जड अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. आता काय करायचं सांगा बरं. ते मोबाईलमध्ये त्याने मेसेज टाकला आणि गेलं बाथरूममध्ये. यायला 1 तास लागला. तवर एवढे मोबाईलमध्ये मेसेज 1,500. त्यानं मोबाईल फोडला, कारण पर्याय राहिला नाही ना. याचा वापर कसा केला पाहिजे, हिंगोलीच्या बाजारात जावं आणि बाजारात जाऊन एखादं कुलूप विकत घ्यावं. पोरी, हिंगोलीच्या बाजारात जाऊन जर घराला लावायला कुलूप विकत घेतलं तर एका कुलपाला चाव्या किती येतात, 2, बरोबर आहे का नाही. कुलूप किती असतं,
एक. चाव्या किती असतात? मोठ्यानं बोला. कुलूप किती? चाव्या किती? 2. मग मला सांगा 2 चावे तर यातली एक उघडायची चावी असेल आणि एक लावायची असेल, नाही ना? एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं आणि लावताही येतं. आता माझ्याकडे लक्ष द्या, उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. कुलूप आहे, कुलपाला 2 चाव्या आहेत. एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं आणि एकाच चावीनं कुलूप लावताही येतं. फक्त ती चावी फिरवायची दिशा माणसाला कळली पाहिजे. मोबाईलमुळे आयुष्याची दिशा बदलायची का दशा करून घ्यायची आपल्यावर डिपेंड आहे. म्हणून त्याचा वापर त्या पद्धतीनं करा. विठ्ठल. अगोदरच्या काळामध्ये हे नव्हतं, जुन्या काळामध्ये अशी पद्धत नव्हती. जुन्या काळामध्ये बुवा गावात आले की गावाच्या सुरुवातीला जी मंडळी बसलेली आहेत त्या मंडळीला विचारायचे, काय ओ दादा, या जयराम बुवाचं घर कुठे हो? गावात आल्याबरोबर विचारायचं. 4-5 पोरं अशी वट्ट्यावर बसलेली. महाराजांनी विचारलं, हो जयराम बुवाचं घर कुठे आहे? पोरानं घराकडे बघितलं आणि पोरगं म्हणला, ते पा ज्या घरावर कावळा बसलाय का नाही ते घर कोणाचं आहे? महाराजांचं आहे. आता बुवांनी बघितलं, ज्या घरावर कावळा बसलाय ते घर बुवाचं आहे. बुवा निघाले त्यांच्या घराकडं, कावळ्याकडे बघत 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 थोडं पुढं गेले. कावळा उठला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. आता काय सांगितलं होतं? ज्या घरावर कावळा बसलाय ते घर महाराजाचं. दुसऱ्या घरापाशी गेले, ते घर काही निघालं नाही. फिरून त्याच चौकात आले बुवा. आणि बुवा त्या पोराला म्हणले, हे पोरा, अरे तू म्हणला होता ज्या घरावर कावळा बसला होता ते घर महाराजांचं, पण ते कावळा उडाला दुसरीकडे गेला, नेमकं महाराजाचं घर कोणतं? आणि मग त्या पोरानं सांगितलं, महाराज मी तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा कावळा ज्या घरावर बसला होता ना ते घर जयराम बुवाचं, नंतर कावळा कुठं गेला ते घर त्यांचं नाही. म्हणजे ज्या वेळेला सांगितलं त्या वेळेला तिथं कावळा असणं, नंतर नसणं, हे वर्णन हा परिचय म्हणजे तटस्थ परिचय. विठ्ठल. पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तटस्थपणानं लक्षण सांगितलं, त्या देवाचा परिचय करून दिला. बाबा हो, तो देव कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 करकटावरी ठेवणिया, गगनवरी ठेवणी, करकटावरी ठेवणिया, गगनवरी ठेवणी, तुळशी हार गळा, कासे पितांबर, 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवणिया, करकटावरी ठेवणिया, उभे विटेवरी, करगटावरी ठेवणिया, करकटावरी ठेवणिया, ठेवणिया, ठेवणिया. टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. वा वा वा. हे पा, चांगलं प्रमाण म्हणलं, चांगली चाल म्हणली, चांगला बोल वाजवला, कळू नाही कळू टाळ्या वाजवायच्या. आणि का वाजवायच्या? बाजूच्याला वाटलं पाहिजे ह्याला लई कळायलंय. आपला कॉन्फिडन्स जाऊ द्यायचा नाही. ते कळत बी नाही. कधी 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 मेळा असा असतं की गायलंय लई चांगलं पण म्हणायला काय मेळ लागत नाही. ते आता लोकांना मी मुंबईमध्ये गेलो बाबा कीर्तनाला. आता हे जरा 5G आहे, ज्याला कळेल त्याला कळेल. मी कीर्तनाला गेलो, कीर्तनात असं रंगले, गोड पखवाज वाद, गायनाचार्य,
आणि मला मी कलाकारांवर लई प्रेम करतो. माझं वारकरी कलाकारांवर लई प्रेम आहे. कारण जो वारकरी आहे तो कलाकार आहे, बाकीचा कलाकार आहे. जो वारकरी तो कलाकार आहे महाराज. हो, मग इतकं कीर्तन रंगलो, मी म्हणायचं वाह क्या बात है, वाह वाह क्या बात है, आहा क्या बात है, वाह वाह क्या बात है, वाह क्या बात है. खालून एक जण म्हणला बात क्या है. बात क्या है वो तो बता. तुम्हारा बोल रहे क्या बात है, मगर बात क्या है. आता हे जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. हा आनंद आहे महाराज, याच्यासारखा आनंद नाही. आणि इथं गावं ना तर फक्त वारकऱ्यानं गावं, इथं दुसरं कोणी गाऊ शकत नाही महाराज. असा माहोल जुळून आलेला असावा, नगर भोजनाची नंबर 1 पंगत झालेली असावं, पहिलाच दिवस असावं आणि असं सगळं व्हावं, असं स्वर लागावं. आणि इथं जर सुगम गायनवाला आला खालून लोक आता उगा पहिला दिवस आहे म्हणून मोकळं सांगतो. एवढं दणक्यात वाजवायलेत, एवढं ठुमक्यात पोरं नाचायलेत, एवढं सप्तकात जाऊन हे गायलेत, तरी माझ्या समोरच्या 9 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का? फक्त हो म्हणा तुम्ही. त्याला त्याच्यासमोर उभा करून त्याच्यातून बाहेर काढू त्याला. एक तर असा माणूस आहे त्यानं रामकृष्ण हरीला कसं कीर्तन करायचं सांगा. पहिलाच दिवस रामकृष्ण हरीचं ह्यानं दाखविलं सगळंच मटेरियल. लय अवघड आहे हो कीर्तन करणं, आणि गायन तर सगळ्यात अवघड आहे. माझा मित्र बाथरूममध्ये गात होता तर बायकोनं किचनमधून पळी फेकून आणली त्याला. गप्पा म्हणली तुमच्यामुळे लेकरू दचकू दचकू उठायलाय विठाला. कलाकाराचं कौतुक करायचं. महाराज म्हणाले सुंदर ते ध्यान. ते ध्यान सुंदर आहे. कसं आहे? सुंदर आहे. आणि पुढचं आहे उभे विटेवरी. विटेवर उभं आहे. आता तटस्थपणानं का बोलतोय मी? ते ध्यान उभं आहे, सुंदर आहे. कुठं उभं आहे? कुठं उभं आहे? हा, कुठं उभं आहे? महानगरपालिकेला? मग पुढच्या झेडपीला? कुठं उभं आहे सांगा ना. विटेवर उभं आहे. बरं, आता तटस्थपणानं का बोललो मी? ते ध्यान विटेवर उभं आहे. पण देवाचं सगळं जर अवतार बघितले तर सगळ्या अवतारात देव विटेवर उभा आहे का? या अवतारात तो विटेवर उभा आहे, पण मागच्या अवतारात तो विटेवर उभा नाही. बरं, इथं वर्णन केलंय ते ध्यान सुंदर आहे. कसं आहे? सुंदर ध्यान आहे, सुंदर आहे. पण जेव्हा तोच देव वराह भगवंताचा अवतार घेतो, डुकराचा अवतार घेतो, तेव्हा डुकराकडे बघून कोणी म्हणतं का सुंदर? म्हणजे त्या अवतारात नाही, या अवतारात ते ध्यान कसं आहे? कसं आहे? सुंदर आहे. बरं, ते विटेवर उभं आहे. बरं, कधीतरी विटेवरून उतरला असेल ना. हा, कधीतरी विटेवरून उतरला असेल ना, खाली आला असेल ना. कधी आलं? मी गोड प्रसंग सांगतो, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. गुरुवर्य उल्हास बुवांच्या मुखातून ऐकलेला फार गोड गोड प्रसंग आहे बाबा. ऐका ना, दिवाळीचे दिवस होते.